बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश आहे तो आम्हाला मान्य करून सगळ्यांनी आपला सभासद सदस्य प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये शाखामधून आम्ही सदस्य फॉर्म पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। ज्यांना कोणी मिळाले नसतील मी आता साहेबांना सांगतो। गायकवाड, गंगाधर तुपेकर, बालाजी रक्षवार, विजयजी कोकटे आणि प्रकाशजी राठोड आणि बाकीचे ज्या व्यक्ती आहेत बाहेर रांगेत थांबून आपला मेसेज जो आपल्याला आलेला आहे किंवा आपलं जे टोकन आहे त्या पद्धतीनुसार आपण छत्र त्या ठिकाणी। यानंतर नांदेड उत्तर च्या वतीने या ठिकाणी आजी समोर साहेब सर बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश आहे तो आम्हाला मान्य करून सगळ्यांनी आपला सभासद सदस्य प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये शाखामधून आम्ही सदस्य फॉर्म पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। ज्यांना कोणी मिळाले नसतील मी आता साहेबांना सांगतो। गायकवाड, गंगाधर तुपेकर, बालाजी रक्षवार, विजयजी कोकटे आणि प्रकाशजी राठोड आणि बाकीचे ज्या व्यक्ती आहेत बाहेर रांगेत थांबून आपला मेसेज जो आपल्याला आलेला आहे किंवा आपलं जे टोकन आहे त्या पद्धतीनुसार आपण छत्र त्या ठिकाणी। मी असं सांगेन की खरोखरच पुन्हा तुम्हाला ह्या नांदेडकरांना उत्तर नांदेडच्या सर्व मतदार आणि ह्या जमलेल्या सभागृहामध्ये असलेल्या सर्व बंधू भगिनींना मंडळींना मी विनंती करतो आहे। मंचावर रयतेचे राजे, इथल्या लोकांचा श्वास, छत्रपती पदाचा वापर जनकल्याणासाठी करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन होईल। महिला आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे कृपया आपण मंचावर या। आदरणीय ताई आपण मंचावर या। त्यासोबतच काय सांगायला महाराष्ट्रभर शिवसेनेचा भगवा सप्ताह सुरू आहे आणि महाराष्ट्रातले सगळे शिवसैनिक घर तेथे शिवसैनिक आणि गाव तेथे शिवसेनेची शाखा हे ध्येय उराशी बाळगून प्रत्येक मतदारसंघातील गावागावामध्ये वाडी वस्तीवरती पोहोचतायत, सामाजिक उपक्रम घेत आहेत। आज नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर सकाळपासून दप्तर वाटपाचा कार्यक्रम झाला, छत्री वाटपाचा कार्यक्रम झाला, शेतकऱ्यांना खतं वाटपाचा कार्यक्रम झाला। अशा विविध माध्यमातून जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवणं आणि त्यांना आधार देणं हे भगवा सप्ताहाचं उद्दिष्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून संघटनात्मक काम रचनात्मक दृष्ट्या कसं चांगलं होईल यासाठी या भगवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। येणाऱ्या विधानसभा अनुषंगाने महाविकास आघाडीचा काय फॉर्म्युला ठरला आहे का? महाविकास आघाडीचा एकच फॉर्म्युला ठरला। नांदेड जिल्ह्याने शिवसेनेला 5-5 आमदार दिलेत, यावेळेस शिवसेना किती जागा लढवतात? मागच्या कालखंडामध्ये निश्चितपणे शिवसेनेचे 5 आमदार या मतदारसंघातून निवडून आलेले आहे। त्या 5ही मतदारसंघामध्ये लढण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत, लढू आणि जिंकून येऊ। राज ठाकरे साहेब हे उत्तुंग व्यक्तित्व आहे, त्यांनी समाजासाठी काम करावं, गोरगरिबांसाठी काम करावं ही आमची भावना आहे। कुणाच्या हितासाठी काम करण्यापेक्षा समाजासाठी जर काम केलं तर समाज निश्चितपणे न्याय देतो। लाडकी बहीण योजनेसंदर्भात विरोधकांकडून टीका केली जाते आहे की आपलं भाजप शिंदे गटाकडून असं विरोधकांना सांगण्यात येते की कुठेतरी फसवेगिरीचा प्रकार विरोधकांकडून केला जाते, काय वाटतं? तुम्ही निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की लोकांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील। आजपर्यंत ते 15 लाख रुपये लोकांच्या खात्यामध्ये आले नाही। साहजिकच लोकांना वाटतंय की ही लाडकी बहीण लाडका भाऊ योजना सुद्धा फसवी 15 लाखासारखीच फसवी योजना असू शकते। साहेब, आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत मोठी बॅनरबाजी केली, 12 तारखेला कावड यात्रा निघणार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार। संतोष बांगर हा प्रसिद्धी लोलूप माणूस आहे आणि त्याच्यावरती जास्त काही बोलणं योग्य वाटत नाही।